नमस्कार मंडळी. ITI दादर गर्ल्स ही महिलांसाठी स्थापन करण्यात आलेली महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेत राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांपैकी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हा एक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि याला कमाल वयोमर्यादेची अट नाही आहे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असून 70% प्रॅक्टिकल आणि 30% याच्यामध्ये थेअरी असते. या 2 वर्षात तुम्ही काय शिकता तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, सर्किट डिझायनिंग, सोल्डरिंग, त्याच्यानंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर मायक्रो कंट्रोलर आणि एम्बेडेड सिस्टीम, विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुरुस्ती, हे सगळं याच्यामध्ये शिकवलं जातं आणि जास्तीत जास्त भर हा प्रॅक्टिकलवर देण्यात येतो. मुलींनो, ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. त्याला आपण ऑन दी जॉब ट्रेनिंग असं म्हणतो. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला स्वयंरोजगाराची 100% हमी आहे. 3 स्तरावर तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत: सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि स्वयंरोजगार. सरकारी क्षेत्रामध्ये कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत तर भारतीय रेल्वे, त्याच्यानंतर इस्रो, त्याच्यानंतर DRDO, त्याच्यानंतर BRC, भेल, BEL, NTPC, मेट्रो रेल्वे, या सगळ्या ठिकाणी नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. खाजगी क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या उदाहरणार्थ सॅमसंग, LG, सोनी, पॅनासॉनिक याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिस इंजिनियर किंवा दुरुस्ती तंत्रज्ञ म्हणून काम करू शकता. मोबाईल, लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये असेंब्ली लाईनवर ऑपरेटर म्हणून तुम्ही नोकरी करू शकता. अशा प्रकारे खाजगी क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला नोकरी करायची नसल्यास स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ तुम्ही स्वतःचं इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग शॉप टाकू शकता किंवा सर्व्हिस सेंटर टाकू शकता. तिथे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची दुरुस्ती करू शकता. या व्यतिरिक्त देखील याला 12वी इक्वलन्सी असल्यामुळे तुम्ही 12वी नंतरचे सगळ्या प्रकारचे उच्च शिक्षणाच्या संधी इथे उपलब्ध होतात. तुम्हाला 2 वर्षाचा हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला डायरेक्ट थेट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. डिप्लोमानंतर तुम्ही थेट सेकंड इयर डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता आणि याच्या पुढचं शिक्षण तुमचं कंटिन्यू राहू शकतं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती का आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन आलेलं आहे. ऑटोमेशन आल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये पुढील काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्सच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच संस्थेत तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, त्याच्यानंतर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या प्रकारच्या ॲडव्हान्स क्षेत्रातील ट्रेनिंग जे आहे ॲडॉन स्वरूपात दिलं जातं. IoTचं ट्रेनिंग दिलं जातं, इंटरनेट ऑफ थिंग्सचं, आणि तुम्हाला एक परिपूर्ण तंत्रज्ञ होऊन तुम्ही या क्षेत्रात बाहेर पडता. मुलींनो, प्रवेशासाठी तुम्ही तात्काळ संस्थेला भेट द्या आणि तुमची सीट जी आहे ती पक्की करा. प्रवेशासाठीची तुम्हाला यापुढील मार्गदर्शन संस्थेत मिळू शकेल.